सर्व शिवभक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगाई या चॅनलवर। या व्हिडिओत आपण बघणार आहोत दणदणीत असं प्रवचन। असेच नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर झुंगाई या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला भेटेल। जो तुम्हाला काय मागणार, शुद्ध भक्ती पाहिजे, तुझे पवित्र मन पाहिजे देवाला। ते शुद्ध होण्याला पाहिजे तर काय करावं लागते? सत्संग करावं लागते। लक्षात घ्या, दूध दही होणारा पाहिजे तर काय पाहिजे? संस्कार पाहिजे का नाही? दूध आहे, दूध दही होणार पाहिजे तर दूध थोड्याला पाहिजे तर संस्कार करणार किती? हा, दूध गरम करावं लागतंय, थंड करावं लागतंय। तसं घालाय ना, थंड तसं घालू नका। हा, दूध थंड करावं लागतंय, हा, त्याच्यामध्ये थोडं दही घालावं लागतंय, अजून एक दिवशी ठेवा लागतंय, नंतर काय काय करावं लागतं? संस्कार द्यावा लागतो। संस्कार शिवाय तू होऊ शकत नाही। तुम्हाला परमात्मा शरीर दिले म्हणजे सामान्य नाही। तुमच्या हातात एक सोन्या दिले, या पेटी आहे, किंमतची पेटी आहे। पेटी तुमच्या हातात सोन्याने कसं काय करते? तू सोने काय करते? पेटीमध्ये ठेवणार, चावी घालणार। पेटीला एवढा चावी नाही, अजून कपाटला चावी, त्याच्या बाहेर रूमला चावी, कळतं का नाही? सरे कमी घालते का? खुलाच आहे, सोनच नाही का? तुला सोने करते का नाही? असं एक आमच्या या पेटीमध्ये परमात्मा सोने दिले, ते पवित्र आत्मा दिले, पवित्र ते सोन्याला जपून जेवा लागते, त्याला सुद्धा जपून जेवा लागते। जपून जेवायला पाहिजे तर सत्संगामध्ये घ्यावं लागते। सत्संगला फार किंमत आहे, सत्संगला फार किंमत आहे। तुम्हाला सांगतो, एक वेळा विश्वामित्र एक ऋषी मुनीमध्ये एक प्रसंग आहे। विश्वामित्राकडे एक वशिष्ठ ऋषी गेले। कोण? सप्त ऋषी। सप्त ऋषी मध्ये क्रोध महान तपस्वी म्हणजे विश्वामित्र। विश्वामित्राकडे वशिष्ठ ऋषी गेले, त्यांचे सत्कार केले। सत्कार सगळं झालं, दान द्यावं लागतंय। काय दान देऊ म्हणून त्याला 1000 गाय त्याला दान दिले। किती? 1000 कल्पवृक्ष। कल्प गाय कसलं गाय माहितीये का? ते गाय काय मागितलं देते, असलं गाय 1000 गाय ते तपशक्तीतून तयार करून वशिष्ठ ऋषीला तरी दान दिले। सत्संगामध्ये किती शक्ती तुम्हाला सांगतो माहितीये मला, तुम्हाला तुम्ही सगळ्यात छान जाते ते काय। वशिष्ठ दान दिल्यानंतर वशिष्ठ घेऊन आले। थोड्या दिवसानंतर वशिष्ठ मुनीकडे विश्वामित्र आले। तुम्ही काय द्यावं लागते? त्यांच्यामध्ये जास्त द्यावं लागते। कोणाकडे तुम्ही जाणार, दिला तर त्यांचा चांगला कपडा करणार, तुम्ही आले तर तुम्ही
त्यांच्यापेक्षा चांगला करावं लागतंय का नाही? नाहीतर मी कसलं सांगितलं असं केलं बघा, चालूच गल्ली पूर्ण तुम्ही उद्याला कर्नाटकामध्ये करते असं तुम्ही छान आहे काय म्हणणार असं आहे का? इकडे ऐकलं नाही मी. कसं वशिष्ठ मुनीकडे विश्वामित्र आले तर काय दान देऊ त्याला? त्यांच्याकडे काय नव्हतं, काय नव्हतं. सगळं सत्कार केले. सत्कार केल्यानंतर वशिष्ठ मुनी महा सत्संग करत होते. आम्ही सत्संग करत असं महामुनी विश्वामित्राला सांगितले आमच्याकडे काही नाही, आम्ही काय तुम्हाला देऊ म्हणून विचार करून एक गळगी म्हणजे 2 तास 2 तासाच्या सत्संग तुम्हाला दान देतो. फार क्रोध होत विश्वामित्र, राग आले. काय मी तुम्हाला 1000 गाय दान दिलं, मला एक गळगीचे सत्संग देते का? बरं किंमत नाही, मला अपमान केले असं ते राग आले. त्यानंतर वशिष्ठांनी सांगितले विश्वामित्र रागाला येऊ नका, सत्संगाला फार किंमत आहे, ती कळवायला पाहिजे. तुम्ही एक काम करा, 3 मनुष्य त्यांच्याकडे जाऊन या, त्याला घेऊन या 25 तरी करणार. कोण कोण? सूर्य आणि अगस्त्य मुनी नंतर आदिशेष 7 ते तिघाकडे जाऊन त्याला घेऊन या, ते सत्संगाची किंमत तुम्हाला सांगणार. सूर्यकडे गेले विश्वामित्र, सूर्य स्वागत केले. काय झालं? मी वशिष्ठ ऋषीकडे गेले होता, तुम्ही असं मला अपमान केले, सत्संगाच्या फळ काय ते सांगायसाठी तू या. सूर्य का म्हणले मी येतो, परंतु मी आले तर जग पुढे अंधार पडतोय, मी कसं येऊ? त्याच्याबद्दल काय तर तुमच्या जबाबशक्तीतून करायचं, मी येतो. दुसरं नाटक आहे म्हणून तर राग करून त्याच्या दुसऱ्याकडे कुणाकडे आले? अगस्त्य ऋषीकडे आले. अगस्त्य मुनीला विचारले असं असं आमच्या भांडण झाला, या. अगस्त्य सांगितले मी विंध्यावर पर्वतामध्ये आहे, तिथून उठून आलं तर विंध्यावर पर्वत उठून जाणार, ते उठून जावं न सारखा तुम्ही काय तर करा, मी सोडून येणार. तेव्हा सूर्य तेव्हा ऋषी वशिष्ठ ऋषी ते विश्वामित्र तिथून रागवून आले. कोणाकडे आले? शेषकडे आले. शिष्याने सांगितलं असं पंचायती आहे, बरोबर आहे महाराज. शिष्याकडे आले, हे काही तुम्हाला कळला, तुम्हाला सून असं केले, सासू असं केले, म्हणजे कळते तुम्हाला. तेव्हा आदिशेषाकडे गेले, आदिशेषाला सांगितले असं असं आमच्या वशिष्ठ ऋषीकडे गेले होतं, असा अपमान केले, ते सत्संगाच्या फल सांगण्यासाठी तुम्ही पंचायत करण्यासाठी या. मी येतो, परंतु आमच्यावर पूर्ण जग आहे, पृथ्वी आमच्यावर आहे, मी सोडलं पृथ्वी बुडून जाणार. त्याच्यामुळे तुम्ही काय तर व्यवस्था करायचं, मी निघून जाणार. काय करू म्हणून तिघावर राग करून राजेष्ठ होत विश्वामित्र पळत असं वशिष्ठ ऋषीकडे आले. काय झालं? सूर्य असं म्हणले, अगस्त्य असं म्हणले आणि शेष असं म्हणले. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथंच बसा, मी जाऊन घेऊन येतो तिघाला. ठीक आहे जाऊ म्हणले. वशिष्ठ ऋषी पहिल्या मनकडे सूर्याकडे गेले,
सूर्याला सांगितले असं असं परिस्थिती आहे, ते विश्वामित्रा असं भांडण केले, ते विचार सांगण्यासाठी या. ठीक आहे येतो, आम्ही आले तर जगभर अंगावर पडणार, काय करू, एक काम करू, आमच्या गळ्यात कंठमाला आहे, या कंठमाला इथं ठेवतो, ते प्रकाश जगामध्ये पडणार, तुम्ही या म्हणले. वशिष्ठ विचार ऐकून त्याच्या गळ्यात असलेले कंठमाला इथं ठेवले. तेव्हा आले इकडे सूर्य पंचायत करायला. दुसरा कोण, दुसऱ्याकडे गेले, अगस्त्य मुनीकडे गेले. अगस्त्य मुनीने सांगितले असं असं पंचायत करले, या मी येतो, पण निंजा पर्वत सोडून आल्यानंतर सगळं उठून घेणार, कसं करू, एक काम करू. म्हणून त्याच्याकडे असलेले तुमच्या पर्वत काय कमांडर, त्यांच्याकडे कमांडर होता, त्या कमांडर त्याच्या विंध्य पर्वतावर ठेवल्यानंतर विंध्य पण उठलं नाही, तर अगस्त्य मुनी सुद्धा इकडे आले. दुसरा कोणाकडे गेले, शेषकडे गेले. शेषला सांगितलं असं असं परिस्थिती, कसं करू, ठीक आहे मी येतो, परंतु पृथ्वी भू आमच्यावर आहे, कसं करू. तो सांगितले आमचे योगदंड आहे. योगदंड म्हणजे महाराज लोक जप करता इथं ठेवते बघा, योगदंड, ते योगदंड इथं ठेवतो, ते पृथ्वी सांभाळते, तुम्ही या म्हणल्यानंतर ते तीन ठेवून तिघ आले. आल्यानंतर तिघ बसले, पंचायती चालू केले. एक गळगीचे, एक गळगी म्हणजे 1.5 तासाच्या सत्संगाच्या फळ, म्हणजे बघा सत्संगाच्या फळ मुळे सूर्य इकडे आलेली आहे. सर्व शक्ती सत्संगाच्या शक्ती, तुमच्या 6 गायपेक्षा शक्ती सत्संगामध्ये आहे. म्हणून सर्व तिघ विश्वामित्र सांगितलं, त्यांनी त्याला माफी मागून तिने पुढे गेले. म्हणून सांगेल तात्पर्य तुम्हाला सांगतो, सत्संगामध्ये एवढं शक्ती आहे, सत्संगामध्ये फार शक्ती आहे. सत्संग किती दिवस ऐकायचे, एक माणूस विचारले सारखा माणूस, सत्संग किती दिवस ऐकायचे, 10 वर्ष ऐकायचे का, 20 वर्ष ऐकायचे का, 50 वर्ष ऐकायचे का. सत्संगाला आयुष्य नाही, जन्म राहणारा पर्यंत सत्संग ऐकायचे, तर आयुष्य नाही. किती ऐकत 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 कुठे जायचे, देवाकडे जायचे. ते मार्ग दाखवायचे सत्संगाचे आहे. काय मार्ग, तुम्ही कुठे जायचे मार्ग दाखवायचे काम सत्संगाचे आहे. लक्षात घ्या, ते सत्संग आहे. सत्संग म्हणजे काय सोन्या भेटते का, पैसा भेटते का, काय भेटते का, ते नाही. सत्संगामध्ये सर्व भेटणार, परंतु तुम्ही आलेले कसं जायचे, मार्ग कुठं भेटते म्हणजे सत्संगामध्ये भेटणार. त्याच्यामुळं जन्मपर्यंत आपले तर कमी पडणार, या सत्संगाचा मार्ग आहे. त्याच्यामुळं मानव जन्म सार्थक करून घेण्यासाठी अनेक महान संत सत्पुरुष महान शिवयोग आता नाही, पहिल्यापासून सत्संगाला महत्व दिलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज सगळं लातूरला सुद्धा त्यांचे चालू होतं. आमच्या उद्योगमध्ये सुद्धा 100 वर सत्संग त्यांनी स्वतः कुठं कुठं असं तर पळत पळत येत होतं उद्योगसाठी, या सत्संगसाठी येऊन करून. आता पुढे सुद्धा त्यांच्या नावावर त्यांच्या एक मार्गदर्शन मध्ये सुद्धा आता आमच्या सुद्धा किती 34वा सत्संग चालू आहे. 34वा सत्संग पुण्याचे, हे सगळं पहिलं ऐकून पाहिजे, मी भेटू शकत नाही. याला पुण्य फळ पाहिजे, कर्म पाहिजे. या कर्म फळ असं भेटू शकत नाही. त्याच्यामुळं या मानव जन्म मार्गदर्शन फार महत्वाच्या सत्संगामध्ये पहिला भेटणार आहे. त्याच्यामुळं हमेशा सत्संग संघाचा फळ आहे. चांगलं उपसंग बसा, चांगलं होणार, चांगलं बसा. संघ सुरू करते, एक आंब्याचे एक टोकरी म्हणा, एक टोकरी आंब्याची टोकरी, त्याच्यामध्ये एक खराब झाला आंबा ठेवा,
सगळं खराब होणार. होते का नाही? हा होते का नाही? त्याच्यामुळं संघ फार महत्वाचे. संघ चांगल्या लोक संघ करा, चांगला बोलणार लोक संघ बसा, चार शब्द चांगलं तुम्हाला भेटणार. आता त्यांनी आज सगळं सोडून आले. घर, बायको, नवरा, मुलगी, मूल, सगळं तुमचे काम काय काय सगळं सोडून आलेले. काय भेटले? आनंद भेटले, चार शब्द भेटले, चार लोक सांगितले, अनेक विचार तुम्हाला कानात पडलेले आहे. तुम्हाला न कळलं तरी सुद्धा ते शब्द कानात पडले तर शब्द शुद्ध होणार, शरीर शुद्धी